आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मार्गशीर्ष महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे आणि 14 डिसेंबरला पहिला गुरुवार आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याचं अत्यंत महत्त्व आहे. भरपूर महिला मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत करतात, महालक्ष्मी देवीचं व्रत करतात आणि हे व्रत जर आपण मनोभावे पूर्ण श्रद्धेने केलं तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही आपल्याला मिळतं. बघा, तुम्ही हे गुरुवारचं व्रत जे आहे तर तुम्ही उपवास करू शकता किंवा जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालतो, पण तुम्ही या दिवशी अवश्य पूजा मांडणी ही करायची आहे. आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या अत्यंत शुभकारक असतात. जर आपण मार्गशीर्षमधल्या गुरुवारी या गोष्टी केल्या तर अवश्य तुम्हाला याचा खूप लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं अत्यंत महत्त्व आहे. पूजा मांडणीचं पण खूप महत्त्व आहे. पण पूजा मांडणीबरोबरच या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सकारात्मकता येते आणि घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. त्याचबरोबर आपल्या घरामधील लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक महिलेने आपल्या घरासाठी, आपल्या भरभराटीसाठी अवश्य कराव्यात. तर बघूयात या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे. आता बघा, मार्गशीर्षमधले जेवढे गुरुवार आहेत त्या दिवशी प्रत्येक महिला पूजा मांडणी करत असते. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही पूजा मांडणी अवश्य करा. याच्या आधी तुम्ही कधी पूजा मांडली नसेल तर या वर्षीपासून अवश्य तुम्ही सुरुवात करू शकता. तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला संध्याकाळी 6च्या नंतर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे. तुम्ही पणती घेऊ शकता किंवा कुठलाही दिवा घेऊ शकता, पितळेचा घ्या किंवा मग पणती घ्या आणि असा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. तो तुम्ही दिवा तुपाचा लावू शकता किंवा मग तेलाचा लावू शकता. अशा पद्धतीने दिवा लावल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं तिथे हात जोडून स्मरण करायचं आहे तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये तू नेहमी वास कर आणि तिचे आपल्याला स्वागत करायचे आहे. दिव्याचे तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या समोर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तरी आपण अशी रांगोळी ही काढली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही कधीच धूप पेटवत नसाल घरामध्ये तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य तुम्ही अशा पद्धतीने धूप जे मिळतात ते आणून ठेवा आणि रोज संध्याकाळी आपल्याला धूप हा जाळायचा आहे. धूप घरामध्ये अशा पद्धतीने पेटवल्यामुळे घरामधली खूप सारी निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या वेळेला निदान गुरुवारी तरी असा धूप लावायचा आहे. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी टाका आणि अशा पद्धतीने ही हळद थोडीशी ओली करून आपल्याला मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. असं हळदीचं स्वस्तिक गुरुवारी जर आपण आपल्या मुख्य दरवाजावर काढलं तर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते. हे हळदीचे स्वस्तिक आपल्याला गुरुवारी सकाळी काढायचे आहे किंवा तुम्ही मग संध्याकाळी पण काढू शकता. तुळशीची पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये खास अशी सेवा करायची आहे. रोज संध्याकाळी तरी आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि जरी तुम्हाला रोज जमलं नाही तरीही तुम्ही मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तरी असा दिवा हा तुळशीसमोर लावला पाहिजे. आणि हा जो दिवा आहे तो शक्यतो शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्ही लावा. नसेल तूप तर तेलाचा लावला तरी चालेल, पण अवश्य तुम्ही दिवा प्रज्वलित हा केलाच पाहिजे तुळशीसमोर. कारण तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील गरिबी, दारिद्र्य निघून जाऊन घरामध्ये वैभव, सुख, समृद्धी, शांती येते. त्यामुळे अवश्य आपल्याला अशा पद्धतीने मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तरी न चुकता तुळशीसमोर असा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर मार्गशीर्षमधल्या गुरुवारी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे आणि 2 लवंगा घ्यायच्या आहेत. या लवंगा चांगल्या असाव्यात, त्याचं फूल चांगलं असावं.
तुटलेली लवंग घ्यायची नाही. आणि आपल्याला अशा पद्धतीने कापूर एका पणतीमध्ये ठेवायचा आहे किंवा एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता. तो कापूर तुम्हाला पेटवायचा आहे आणि त्यामध्ये या ज्या 2 लवंग आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जपमाळ असेल तर 108 वेळा तुम्ही हा जप करायचा आहे. जपमाळ नसेल तर 10 ते 15 मिनिटं तुम्ही हा जप करू शकता. असं केल्याने महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या कामामध्ये जी काही विघ्न, अडचणी, संकटे येतात तर ती दूर होतात आणि आपल्या घरावरती महालक्ष्मी देवीची अखंड कृपा राहते. त्यामुळे पूजा मांडणी झाल्यानंतर अवश्य आपल्याला अशा पद्धतीने कापूर आणि लवंग जाळायचा आहे आणि 99 मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आणि अलक्ष्मी आपल्या घरामधून निघून जाते. त्यामुळे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जरी तुम्ही पूजा मांडणी सकाळी केलेली असेल तरी देखील हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची आपल्याला एक वस्तू आपल्या देवघरावरती संपूर्ण मार्गशीर्ष महिना ठेवायची आहे आणि तिचं पूजन करायचं आहे. तर कोणती वस्तू आहे ती? तर बघा, मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे. चांगलं नवीन कापड घ्या किंवा रुमाल आणा तुम्ही नवीन लाल कलरचा आणि त्यामध्ये तुम्हाला 5 चांगल्या लवंगा, ज्या तुटलेल्या नाही, खराब नाहीत अशा लवंगा, 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड, त्याचबरोबर 5 कवड्या आणि 1 रुपयाचं 1 नाणं असं साहित्य घ्यायचं आहे. बघा, 5 लवंगा, 5 कवड्या, 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड आणि 1 रुपयाचं 1 नाणं असं तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे. त्या लाल कापडामध्ये हे सगळं साहित्य ठेवायचं आहे. हळद कुंकू वाहायचं आहे आणि धूप दाखवायचा आहे. त्यानंतर या सर्व साहित्याची तुम्हाला पोटली बांधायची किंवा एक छोटीशी पुरचुंडी बांधायची आहे आणि ही पोटली तुम्हाला हातात घ्यायची आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये. त्यावरती तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त तुम्हाला येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही लावू शकता आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम पण तुम्ही यूट्यूबवर लावू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही पुरचुंडी उजव्या हातामध्ये घेऊन श्रीसूक्त आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम हे जे पुस्तक मिळतं महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताचं, त्यामध्ये दिलेलं आहे. तर ते तुम्ही म्हणू शकता. श्रीसूक्त येत नसेल तर यूट्यूबवर लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये भरभराटी येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे आणि अखंड माझ्या घरी तू वास कर, असं म्हणून तुम्हाला ती जी पुरचुंडी तयार केलेली आहे ती पूजा मांडणी आपण जिथे करतो त्या पूजा मांडणीच्या तिथे ठेवायची आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्ही ही पुरचुंडी ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी तुमच्या देव्हाऱ्यावरती ही पुरचुंडी तुम्हाला ठेवायची आहे. जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिथे तुम्ही ही पुरचुंडी देवघरामध्ये ठेवू शकता आणि दर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, पूजा मांडणीमध्ये ही पुरचुंडी ठेवायची आहे आणि उजव्या हातामध्ये ही पुरचुंडी घेऊन तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्तचं पठण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला मार्गशीर्ष महिनाभर हा उपाय करायचा आहे किंवा मग ही जी पुरचुंडी आहे ती देवघरामध्येच पूजायची आहे आणि मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ही पुरचुंडी ठेवायची आहे. बघा, वर्षभर तुम्हाला कधीच धनाची कमतरता भासणार नाही किंवा जे काही कमी अर्थार्जन तुमचं होत होतं त्यामध्ये वाढ होऊ लागेल, इतका हा प्रभावी असा उपाय आहे. आता काही जणांना पहिल्या गुरुवारी पूजा मांडणी करता आली नाही, काहीतरी अडचणींमुळे किंवा उपाय करता आला नाही, तर मार्गशीर्षमधल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता आणि अशी पुरचुंडी जवळ ठेवू शकता. स्त्री पुरुष
कोणीही हा उपाय करू शकतात, याला कशाचंच बंधन नाही. उपवास जरी तुम्ही केला नाही तरी देखील हे तुम्ही सर्व उपाय करायचे आहेत आणि पूजा मांडणी देखील करायची आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हे उपाय कळतील आणि कोणत्या गोष्टी आपल्याला मार्गशीर्षमधल्या गुरुवारी अवश्य करायच्या आहेत हे सर्वांना कळेल. आता बघा, ही जी पुरचुंडी आहे ती तुम्ही पुढच्या वर्षी विसर्जित करू शकता. याच्यातल्या कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. स्वच्छ धुवून घ्या आणि पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा पद्धतीने पुरचुंडी तयार करून ती तुमच्याजवळ ठेवू शकता. तर यासाठी ज्या कवड्या लागणार आहेत तर त्या तुम्ही पिवळ्या कवड्या आणू शकता किंवा मग पांढऱ्या जर असतील तर त्या थोड्या हळदीने पिवळ्या करून तुम्ही घेऊ शकता. मात्र या उपायासाठी आपल्याला कवड्या अवश्य आहेत, त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी कवड्या कुठे मिळत आहेत तिथून अवश्य घेऊन या. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वजण हे उपाय करू शकतील आणि सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.